महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे आणि हा वाद चव्हाट्यावर येण्यामागे आहेत दोन मुख्य कारण. ती कारण कोणती आहेत तर 48,000 कोटीचा तो एक निर्णय आणि दुसरा कारण आहे ते म्हणजे बंगल्याचं. नेमकी प्रकरण काय आहे थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल. मंडळी, आपण जर बघत असाल तर सध्या शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अमित शहाची भेट देखील घेणार आहेत. अमित शहाची भेट घेणार आहेत त्याला दोन कारण आहेत. ते म्हणजे नुकतेच उपसभापती झालेले सचिन आहेर यांना न मिळालेला बंगला आणि दुसरं म्हणजे 48,000 कोटीचा निर्णय जो भाजपनं एकट्यातच घेतलाय. कुठलीही मंत्रिमंडळ बैठक न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 48,000 कोटीचा निर्णय घेतला. त्यानंतर सचिन आहेर यांची जी उपसभापती बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर त्यांना अजूनही शासकीय बंगला देण्यात आला नाहीये. तर त्यांना जो बंगला देण्यात येणार होता, ज्या बंगल्याचं नाव होतं रायगड, त्या रायगड बंगला जो आहे तो भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलाय. आता रवींद्र चव्हाण हे कुठल्याही शासकीय किंवा संविधानिक पदावरती नाहीये, तरी देखील त्यांना शासकीय बंगला देण्यात आलाय आणि त्यांना तो बंगला देण्यात आलाय म्हणून सचिन आहेर जे आहेत त्यांना हा बंगला देण्यात येत नाहीये, तर त्यांना एक फ्लॅट देण्यात येतोय आणि त्यामुळे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे. आता दिल्ली दौऱ्यावरती असलेले एकनाथ शिंदे हे निश्चितच अमित शहा यांच्या कानावरती या दोन गोष्टी घालतील. 48,000 कोटीचा तो निर्णय नेमकी काय, त्याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष असेल यांना विचारात का घेतलं गेलं नाहीये, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं असेल तर सध्या महाराष्ट्रभरामध्ये बॅनर झळकताना बघायला मिळत आहेत. ते म्हणजे कृषी कर्जमाफी. शेतकऱ्यांसाठी ही जी कर्जमाफी करण्यात आली आहे याचा जो निर्णय घेतलाय तो मुख्यमंत्र्यांनी कुठलीही मंत्रिमंडळाची बैठक घेतली नाही आणि कुठल्याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय पारित झाला नाही असं एकंदरीत बोललं जातंय आणि त्यावरूनच शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरल्याचं आपल्याला बघायला जात आहे. विशेष म्हणजे मोठी जुनी थकबाकी माफ करण्याची घोषणा केली, मात्र इतका मोठा निर्णय घेताना मंत्रिमंडळाची मंजुरी न घेताच मुख्यमंत्र्यांनी परस्पर हा निर्णय जो आहे तो जाहीर केल्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी पसरली. दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर ही कर्जमाफी करताना योजनेतील अटी ज्या आहेत त्या शिथिल करण्यासंदर्भातही कुठली चर्चा झाली नाहीये. आता आपण जर बघितलं असेल तर ही झाली मंत्रिमंडळातील एक कारण आणि त्यावरून ती नाराजी. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलेलं शासकीय निवासस्थान. जे शासकीय निवासस्थान जे आहे रायगड हा बंगला हा फक्त मंत्र्यांनाच दिला जातो. रवींद्र चव्हाण यांच्याकडे कुठलंही शासकीय पद नसताना त्यांना हा बंगला का देण्यात आलाय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे रायगड हा बंगला त्यांना देण्यात यावा असा शासन निर्णय देखील निघाला होता, मात्र हा शासन निर्णय निघाला आणि त्यांची ही चूक लक्षात येताच की हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे बंगला आहे, तर लगेचच तो निर्णय रद्द करण्यात आला आणि त्यांना दुसरीकडे जे आहेत तो बंगला देण्यात आलेला आहे. म्हणजे फ्लॅट या ठिकाणी सचिन आहेर यांना देण्यात आलेला आहे. आता हा फ्लॅट कुठं देण्यात आला तर आपण जर बघितलं असेल तर तो पुरंदर C3 हा बंगलाही विधानसभेच्या अध्यक्ष अण्णा बनसोडे यांना देण्यात आलाय आणि दुसरीकडे सचिन आहेर यांना चर्चगेट येथील सुनीती इमारतीमध्ये एक शासकीय फ्लॅट देण्यात आलाय. आता इतकं मोठं पद त्यांच्याकडे असताना त्यांना फ्लॅट देण्यात आलाय आणि ज्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे कुठलंही संविधानिक पद किंवा कुठलंही मंत्रीपद नसताना त्यांना मात्र शासकीय निवासस्थान जो की रायगड हा मंत्र्यांच्या सोयी सुविधांसाठी सुसज्ज असा बांधलेला जो बंगला आहे तो देण्यात आलाय. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर नीलम गोरे ज्या आहेत त्यांच्या बाबतीत देखील असाच निर्णय घेण्यात आलेला होता. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये त्यांच्यासोबत सुरू असलेल्या दुजाभावामुळे प्रचंड नाराजी आहे. आता आगामी काळामध्ये या नाराजीचं रूपांतर कशा पद्धतीनं होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण आतापर्यंत नाराज झालेले मंडळी थेट पक्षातून एक तर बाहेर पडलेत किंवा सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला. आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला नेमकी काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. थांबूया तिथं. धन्यवाद.